नमस्कार. आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाची सुरुवात केली आहे. ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी. या उपक्रमाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी झालेली आहे. 2 महिन्यापासून ही आरोग्यवारी संपूर्ण राज्यावर फिरून आता मागाठाणे विधानसभेमध्ये आपण आलेलो आहोत. आता या आरोग्यवारीचा उद्देश काय आहे, तर मुख्यमंत्री सहायता निधी काय आहे, तो कसा दिला जातो, तो मिळवणं किती सोपं आहे, आतापर्यंत तो किती दिलाय आणि मागाठाणे विधानसभामध्ये त्याचं वितरण किती झालंय, कशा पद्धतीने याचं काम चालतं, कशा पद्धतीने आमदार महोदयांनी याचं काम केलंय, यासाठी खरं तर ही चर्चा करण्यासाठी आज तुमच्या समवेत आम्ही आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा? मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं अगदी सोपं आहे. आपल्याला एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो, आता सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, ज्यांना शक्य असेल त्यांनी. 8650567567 या नंबरवर जर आपण मिस कॉल दिला तर तात्काळ त्या ठिकाणी एक लिंक प्राप्त होते आणि लिंक प्राप्त झाल्यानंतर एक फॉर्म येतो. तो फॉर्म भरल्यानंतर अगदी 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये, हॉस्पिटलच्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. तर आता निधी कशासाठी मिळतो? तर तो मिळतो एक कॉकलर इम्प्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट या गंभीर आजारांसाठी जवळपास 2 लाखाची पण आपण मदत करतो. त्यानंतर जे प्रीमॅच्युअर बेबी असतील किंवा कुठलाही लहान मुलगा असेल त्यासाठी आपण 1 लाख रुपयाची मदत करतो. कुठलाही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल त्यासाठी 1 लाख रुपयाची मदत करतो. आपल्या घरी आजी आजोबा असतात, वयस्कर व्यक्ती असतात, कोरोनानंतर बऱ्यापैकी आपण बघतो खूप प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यासाठी सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत मिळतो. एकूणच सांगायचा उद्देश आहे की 20 ते 25 हजारांना हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. तर आतापर्यंत या सहायता निधीचं वितरण किती झालंय? तर 2 वर्ष 2-3 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण संपूर्ण राज्यभर 340 कोटीचं हे विक्रमी वितरण केलेलं आहे. त्या 340 कोटी वितरण करत असताना आपण कुठलाही जात, धर्म, पंथ आणि पक्ष बघितला नाही. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत, याप्रमाणे आपण तो निधी पोच केलेला आहे. आता आज या मागाठाणे विधानसभेमध्ये ही आरोग्यवारी देऊन थांबले. तर आपण जर बघितलं तर 1,23,00,000 रुपयाचा निधी हा मागाठाणे विधानसभेमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. गोरगरीब रुग्णांचा सतत आमदार महोदयांचा सतत आम्हाला फोन असतो. 7व्या मजल्यावर आल्यानंतर प्रत्येक वेळा ते 7व्या मजल्यावर येतात. अमुक अमुक व्यक्तीचा असा निधी आहे, अमुक अमुक व्यक्तीला विशेष बाब करायची आहे, अमुक अमुक व्यक्ती माझ्या मतदारसंघामध्ये कॅन्सर पीडित आहे, त्याला तुम्ही मदत करा. अशा पद्धतीनं त्यांनी सतत पाठपुरावा करून आतापर्यंत त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये 1,23,00,000 रुपयाचा निधी देऊन या ठिकाणच्या रुग्णांना जीवनदान देण्याचं एक काम केलंय. हा निधी तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मिळूनच दिलाय, पण या उपरोक्ष जे खाजगी हॉस्पिटल असतील, या काही हॉस्पिटलमध्ये समजा एखाद्याचं 5 लाख बिल झालंय, 8 लाख झाले, अशा लोकांना 1-1, 2-2 लाख बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रसादकडे वारंवार पाठपुरावा केलाय. वेगवेगळी आरोग्य शिबिरे घेऊन अशा बऱ्याच प्रकारचा एकूणच 4 ते 5 कोटीची मदत चॅरिटी हॉस्पिटल असेल, महात्मा फुले असेल, अशा योजनेमध्ये बसवून रुग्णांना त्यांनी ही मिळवून दिलेली आहे. तर ह्याची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी आज या ठिकाणी खरं तर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. तर माझं सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित माझ्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं मी या पत्रकार परिषदेच्यासाठी मनपूर्वक स्वागत करतो. खर तर या ठिकाणी लोकप्रिय आमदार प्रकाशजी सुर्वे साहेबांचे चिरंजीव राज सुर्वे देखील उपस्थित आहेत. मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेली 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये जवळपास 340 कोटींपेक्षा अधिकचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आणि यामुळे तब्बल 40,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळाले. प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे तो आमदार प्रकाश सुर्वे साहेबांचा, की दिवसातून किमान एकदा तरी आमदार प्रकाश सुर्वे साहेबांचा मला किंवा माझे सहकारी प्रसादजी सूर्यराव असतील, स्वरूप असेल, या सगळ्या सहकाऱ्यांना ते सतत फोनवर संपर्कात असतात आणि आपल्या मतदारसंघातील जे सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्यांचं ऑपरेशन होऊ शकतील, कशा पद्धतीनं त्यांना बेड मिळू शकेल, विशेषतः चॅरिटेबल जी हॉस्पिटल्स आहेत त्या माध्यमातून 10% खाटा ज्या राखीव असतात त्या मिळून देण्याकडे आमदार प्रकाश सुर्वे साहेबांचा कल राहिलेला आहे आणि सोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य प्राण वाचवण्यामध्ये त्यांनी खूप मोलाची भूमिका या ठिकाणी पार पडली आहे. आणि म्हणून नम्रपणे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की त्यांच्या माध्यमातून अनेक विविध विकास कामं झालेलीच आहेत, मात्र रुग्णांचं प्राण वाचवणे, मतदारसंघातील जो पीडित आहे, जो सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्या
मदतीला धावून जाण्याचं काम आमदार प्रकाश साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं आरोग्यदूत आमदार आहेत असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांचे चिरंजीव राज सुरवली सातत्यानं रुग्णसेवेच्या अनुषंगानं आमच्याशी संपर्कात असतात, आरोग्य शिबिर ते आयोजित करतात आणि म्हणून या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं, तब्बल 1 कोटीपेक्षा अधिकची मदत आपल्या मतदारसंघातील रुग्णांच्यासाठी प्रकाश सुर्वे साहेबांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून मिळवून दिली आहे आणि म्हणून खास करून याचा आपण आवर्जून आपल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिनीमध्ये, युट्यूब चॅनलमध्ये आवर्जून उल्लेख करावा की हे प्रकाश सुर्वे आमदार हे फक्त विविध विकास कामं करणारे व्यक्तिमत्व नसून तर ते आरोग्यदूत आमदार आहेत हे या ठिकाणी आपण आवर्जून त्यांचं नमूद करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेच्या साठी आपण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो. जय महाराष्ट्र. आज मागाठाणे विधानसभा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची संपूर्ण मेडिकल टीम या ठिकाणी हजर राहिलेली आहे आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभारी आहे. कारण मागाठाणे मतदारसंघामध्ये फक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून कमीत कमी 1,23,00,000 मदत ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, त्याचबरोबर आमचे साहेबांचे OSD मंगेश चिवटे साहेब, राम साहेब आणि माझे मित्र, माझे चांगले सहकारी प्रसाद सूर्यरावजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक रुग्णांच्या सेवेसाठी ती निधी वापरण्यात आली गेली. अनेक लोकांना बरं करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांना जीवनदान देण्याचं काम हे आपल्या शासनाच्या कडून, आपल्या गव्हर्नमेंट कडून करण्यात आलेलं आहे. आणि आज सुद्धा आम्ही विशेष करून त्याचा लेखाजोखा मतदारसंघामध्ये आमदारांच्या वतीने सुद्धा झालेली कामं जी आपल्या रुग्णांच्यासाठी आपण आताच बघितलं असाल की अनेक ठिकाणी आपल्या आमदार साहेबांकडून सुद्धा एक अँब्युलन्स, आपण ICU अँब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला अजून एक अधिकची अँब्युलन्स, मतदारसंघ मोठा असल्या कारणाने 2 अँब्युलन्स आज संपूर्ण मतदारसंघामध्ये हे आपल्या रुग्णसेवेच्या मदतीसाठी, नागरिकांच्या मदतीसाठी अगदी तात्काळ फोन एक फिरवला की त्या ठिकाणी लगेच त्यांना मदत, ती अँब्युलन्स ही पोचती करण्यात येत आहे. आणि इथेच न थांबता मला अगदी आनंद आहे आणि अभिमान सुद्धा या गोष्टीचा की दादांना CM साहेबांनी त्या मेडिकल बोर्डवर नियुक्त केल्यापासून आपण आज मतदारसंघामध्ये 4 कोटी 4.5 कोटी रुपयाचा निधी हा फक्त आपल्या रुग्णसेवेच्या, म्हणजे अनेक ऑपरेशन हे दादांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये मग ते हार्टचे ओपन हार्ट सर्जरी असतील, नी रिप्लेसमेंट असतील, हिप रिप्लेसमेंट असेल, ट्युमर असतील, काही पेशंट आम्ही असे सुद्धा बरे केलेले आहेत जे कोमामध्ये गेलेले होते, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा आपण वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. हिअरिंग एडचे मशीन्स आपण रेग्युलरली मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाटत आहोत. त्यांना लागणारी व्हीलचेअर, त्याच्यानंतर स्टिक जी असते ती, असे सगळे विविध पद्धतीचे उपक्रम हे सातत्याने अगदी गेले 10 वर्ष हे आमदार प्रकाशदादा सुर्वेंकडून आपण राबवण्यात आलेले आहेत. आणि तेवढंच नाही तर आता अधिक आमचे कार्यसक्षम मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचं सुद्धा आम्हाला जो पाठबळ आहे, श्रीकांत शिंदे साहेबांचा पाठबळ आहे आणि OSD मंगेश चिवटे साहेबांचा मी मनापासून आभारी आहे. कारण की त्यांच्या टीमला एखाद फोन फिरवला आणि प्रसादच्या मी नेहमी टचमध्ये असतो, त्याला एखाद मेसेज जरी मी पाठवला की दादा इथे असं हा पेशंट आमचा आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याला कधी कधी बिलिंगमध्ये बऱ्याचसा अधिकचं बिल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लावले जातात आणि अशी कुठेतरी कधी कधी अन्याय होत असतो. त्यावेळेला शासनाच्या ऑफिसमधून त्या हॉस्पिटलमध्ये फोन जाऊन ज्या वेळेला एखाद्या गरीब कुटुंबाला 10-15 हजार किंवा 20-40 हजार रुपये किंवा कधी कधी लाख रुपयाची जेव्हा जे बिलमध्ये घटत होऊन जी मदत मिळते, ती जी रिलीफ आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो, हा फक्त सर्वसामान्य घरातील आणि गरीब घरातल्या कुटुंबालाच ते कळणार आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांच्या ऑफिसमध्ये आपण फोन केला की ते तात्काळ त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये मदत म्हणून अनेक ठिकाणी असे फोन जातात. आणि मग ऑपरेशन जरी एखाद्याचं होत नसेल तर त्या ठिकाणी ऑपरेशन सुद्धा केलं जातं. साहेब रामजी, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. कालचंच उदाहरण आहे. काल मी नवरात्री मंडळांमध्ये फिरत असताना वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शिंदेताई आहेत,
शिंदेताईंच्या नवऱ्याला 10 दिवस झाले होते, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि तिथे कुणीही दखल घेत नव्हतं. ऑपरेशनची जी डेट त्यांना दिली जात होती सारखी एक्सटेंड करत होते डॉक्टर, काही ना काही कारण सांगून. आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना त्यांची जी काही दुखणी होती ती ऐकली, ती आम्ही चिवटे साहेबांच्या कानावर टाकली आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांच्या दालनातून तिकडे हॉस्पिटलमध्ये फोन जातोय आणि दुसऱ्याच दिवशी त्या मिसेस शिंदेच्या नवऱ्याला ऍडमिट केलं जातं आणि त्यांचं शस्त्रक्रिया करून ते काल घरी आलेले आहेत आणि काल मी त्यांना भेटायला सुद्धा गेलेलो. याची सुद्धा मी एक विशेष बाईट तिकडे बनवणार आहे. म्हणजे मी जे बोलतोय ते नुसतंच वर बोलत नाहीये, तर ते पुराव्यानिशी बोलतोय. अशा पद्धतीने आम्ही आज मतदारसंघामध्ये अगदी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अगदी रुग्णसेवा मनापासून आम्ही, माझी टीम मध्ये आमचे शीलाताई आहेत, आमचे बिरजेजी आहेत, आशिष आमचा अँब्युलन्सचा मुलगा आहे, हे सगळे एकत्र टीम मिळून आज आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत. मी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करेन, श्रीकांत शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करेन आणि त्यांना सुद्धा विनंती करेन, मंगेश चिवटे सरांना सुद्धा विनंती करेन की आमच्याकडे अजून अनेक रुग्ण आहेत असे, ज्यांची आम्हाला यादी क्लिअर करायची आहे, ज्यांना आम्हाला अजून पोचायचं आहे घराघरामध्ये. आणि शेवटी आपण हे चिवटे सरांना मी देवदूत म्हणूनच बोलवतो, कारण की त्या पद्धतीचं ते काम करत आहेत. तर मी प्रसादरावांना सुद्धा रिक्वेस्ट करेन, आमच्या काही यादी राहिलेल्या उर्वरित याद्या आहेत, ज्या पेशंटच्या त्या अजून पेंडिंग आहेत, त्यांना जर आपण मार्गी लावलं तर आम्ही खरंच तुमचं अगदी मनापासून आभारी राहू आणि ही मागाठाण्याची जनता हे केलेलं कार्य कधीच विसरणार नाही.